असा पदार्थ हवाय जो खमंग आहे, खुसखुशीत, चवीला मस्त, चटपटीत, पोटभरीचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक पण आहे। लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना खाता येतो। तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे। वर्षभर केव्हाही करू शकतो। ब्रेकफास्ट, लंच, डिनर, मुलांच्या नवऱ्याच्या डब्याला कोणी पाहुणे आले तरी, भाजीपोळी करायचा कंटाळा आले असेल तर हा एक पदार्थ बनवला तरी चालू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 काकड्या घेतल्या। अशा प्रकारे याला एकदम कोवळ्या काकड्या नको। कधी कधी आपण मार्केट मधून काकड्या आणतो ना, त्या सॅलड साठी वगैरे, त्या जर जाड निघाल्यात आपल्याला सॅलड चांगलं वाटत नाही, कोशिंबीर चांगली वाटत नाही, तर त्या काकड्या इथे वापरायच्या। आता हे काकडीचे साईड काढून घ्यायची। इथे एक टीप आहे की काकडीची साईड कापल्यावरती असं घासायचं, म्हणजे काकडी कडू लागत नाही। आणि अशा प्रकारे सोलून घ्यायच्या। आपल्याला इथे काकडीचा किस करून घ्यायचा आहे। काकडीपासून अतिशय हेल्दी, टेस्टी आणि एकदम चटपटीत असा आपण हा प्रकार बनवतोय। आता मी इथे काकडी अशी सोलून घेतली। आता आपल्याला किसून घ्यायची। इथे छोटा बारीक किसणी घेतली। कुठली किसणी वापरू शकता, पण एकदम जाड जर वापरली ना आपण तर ते बनायला एकदम जाड जाड होतात। मग आपण हे कोवळी काकडी आहे म्हणून बिया घेतल्या तरी चालतात। पहिले या पदार्थासाठी एकदम जाडी, कधी शेतात काकडीचा वेल असते मग ते दिसत नाही, तर ते खूप जाडी होऊन जाते मोठी, तर ती काकडी वापरल्या जायची यासाठी। त्याचे खूप छान चवीला लागतात। आता ते मिळत नाही आपण, तर ह्या ज्या काकड्या असतात आपण सॅलड साठी आणलेल्या, त्या कधी कधी कोवळ्या निघत नाही, जाड्या असतात, तर त्याचं हे आपण बनवू शकतो। त्याच्या आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची की बिया काढून घ्यायच्या, मधला भाग जरड काकडीचा, आणि अशा प्रकारे किसून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे मी सगळा किस किसून घेतला। आता हा किस आपण एका भांड्यात काढून घेऊया। आपल्याला सगळं एका भांड्यात मिक्स करायचंय। आता यासाठी मी घेतल्या इथे 4 मिरच्या हिरव्या, 7-8 लसूण पाकळ्या, अद्रकचा तुकडा एक छोटा, एक कांदा, कढीपत्ता आणि कोथिंबीर। कोथिंबीर इथे मी दांड्यासहित घेतली आहे। भरपूर कोथिंबीर पाहिजे आपल्याला। आता इथे मी पहिले अद्रक, लसूण आणि मिरचीचं वाटण करून घेते जाडसर। कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा, कोथिंबीर पण बारीक कापायची आणि कांदा पण। आता आपल्याला मसाल्यामध्ये इथे मी जिरे पावडर घेतले अर्धा चम्मच, 1 चम्मच धने पावडर, ओवा, तीळ, लाल तिखट, हळद आणि मीठ। आता इथे मी 2 वाटी कणिक घेतली आहे। गव्हाचं पीठ आपण रेग्युलर जे चपाती फुलक्यासाठी वापरतो ते। आता इथे मी 2 चम्मच बेसन घेतलंय, चण्याच्या डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ 2 चम्मच आणि इथे ज्वारीचं पीठ घेतलंय। आता आपली सगळी तयारी झाली आहे। इथे मी काकडीचा किस हा 1 वाटी एवढा आहे, मोठ्या वाटी। आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली। हे ठेचून घेतलं तरी चालते, किंवा तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तर आलं लसूण पेस्ट टाकून मिरची कापून टाकली तरी चालते। तर इथे मी 2 चम्मच आलं लसूण मिरची पेस्ट टाकली। कांदा बारीक कापून घेतलाय, कढीपत्ता बारीक आणि कोथिंबीर पण। आता हे पण ह्यात टाकायचं। कोथिंबीर भरपूर टाकायची आणि दांड्या सहित टाकायची, छान चव येते। आता आपण सुके मसाले टाकून घेऊया। तर हळद घेतले अर्धा चम्मच, जिरा पावडर, धनिया पावडर, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कारण आपण मिरची घातली आहे। तीळ घालायचे भरपूर असे, ओवा घेतलाय क्रश करून असं हातावरती थोडा रगडून टाकायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो। आणि मीठ घेतलंय, मीठ चवीनुसार। इथे 2 चम्मच घेतलंय, लागलं तर आपण ऍडजस्ट करू शकतो। आता हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं। काकडीला पाणी आहे ना, त्यामुळे आता एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडत नाही, जर लागलं तर आपण नंतर टाकू शकतो। हे बघा, आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले। आता आपण सगळे पीठ टाकून घेऊया। आपल्याकडे जे जे पीठ असतं ते सगळं टाकू शकतो, म्हणजे हे अजून पौष्टिक होता। पण आमच्याकडे कणिक, तांदळाचं पीठ, बेसन आणि ज्वारीचं पीठ टाकलं जातं। यात आपण रागीचं पीठ, आपल्याकडे भाजणीचं पीठ असलं ते पण टाकू शकतो। आता हे बघा, मसाले मिक्स झाले, आपण पीठ टाकून घेऊया। इथं ज्वारीचं पीठ टाकते। हे थोडे कमी जास्त केलं तरी चालतंय, पण हे पीठ कमी हवे आणि कणिक जास्त टाकायचे। बेसन पीठ टाकलंय आणि तांदळाच्या पिठाने थोडा क्रंचीपणा येते। हे सगळं मिक्स करायचं। असं फोर्क घ्यायचा, म्हणजे हे व्यवस्थित मिक्स होतं आणि लवकर मिक्स होतं। आता इथे कणिक टाकून घेते, थोडी ठेवून देते मी। आता हे पण मिक्स करून घ्या। आणि एक मेन इन्ग्रेडियंट आहे, इथे मी दही घेतलं। दही, ताक जर असलं तर ताक चालतं, किंवा दही, याने चव खूप छान येते, आंबटसर चव येते ना। आता काकडीचं पाणी आणि दही याने मिक्स करायचं, आणि वरून लागलं तर आपल्याला पाणी पाणी पहिले जास्त घालायचं नाही, कारण की हे मिक्स करून ठेवल्यावर आपल्याला 10 मिनिट ठेवायचं। पुन्हा पातळ होतं ते, काकडीला पाणी सुटत जातं आणि दह्याला पण। आता बघा, छान असा गोळा झालाय। अजून आपल्याला यात थोडं पाणी घालायचं। अशा प्रकारे हे मी असं घट्टसर भिजवून घेतलं।
आता याला झाकून ठेवायचं, नंतर पाणी सुटतं, नंतर थोडं ऍडजस्ट करू शकतो आपण करायचं. तर झाकून ठेवते. आता हे बघा 10 मिनिट झालंय. अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालंय, बरोबर सेट झालंय. आता यात मी थोडा हिंग घालून घेते. हिंगाने काय होतं की यात सगळे पीठ असल्यामुळे थोडं जड होतं पचायला, तर आणि चवीला पण छान लागतं. आता मिक्स करायचं. आता आपण थालीपीठ करून घेऊया. आता इथे मी एक नॉनस्टिक तवा घेतलाय, गरम करून घेतलाय. लोखंडी तवा घेतला तरी चालेल. त्यात पहिले तेल घालायचं. तवा चांगला गरम करून घ्यायचा. याला गरम तवा हवा. आता हे यावरती 1 स्पून टाकायचं. आता इथे तुम्ही हाताने पण स्प्रेड करू शकता. मी इथे असा फोक घेतलाय. नवीन असलं म्हणजे हाताला चटके लागायची शक्यता असते, तर अशा प्रकारे फोकने हे करून घ्यायचं. तुम्हाला जेवढे जाडीचे थालीपीठ थोडे जाडसर असतात म्हणून जसे हवे ते, आणि इथे असे होल करून घ्यायचे. याच्यावरती थोडे तीळ घालायचे. खमंग लागतं आणि दिसायला पण छान दिसतं. आणि होल्स मध्ये थोडं तेल सोडायचं आणि साईडला पण थोडं थोडं तेल सोडायचं. आता एक साइड होऊ द्यायची छान खमंग. आता एक साइड झाली आहे, आपण पलटवून घेऊया याला. हे बघा कमी गॅसवरती छान खमंग भाजून घेतलंय. आपण बघूया. बघा किती छान भाजला गेलाय, छान कलर आलाय. हे जाड असल्यामुळे याला थोडं कमी गॅसवरती शिजू द्यायचं, म्हणजे आतमध्ये पर्यंत शिजल्या जाते आणि खमंग खरपूस होते छान. बघा अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार आहे. आता आपण एक अजून टाकूया. हाताला थोडं पाणी लावून घ्यायचं आणि असं हाताने पसरवून घ्यायचं. हे बघा दुसरं पण आपलं थालीपीठ खमंग भाजून अशा प्रकारे बघा आपले खमंग खुसखुशीत असे अतिशय पौष्टिक आणि साधे सोपे असे काकडीचे थालीपीठ तयार झाले. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही याला दह्यासोबत, आंब्याच्या लोणच्या सोबत, ठेच्या सोबत, कशा सोबत पण खाऊ शकता. रेसिपी आवडली असल्यास लाईक नक्की करा, कमेंट करून कळवा. कशी वाटली ते शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात. धन्यवाद.